आज पहिल्यांदा आमचा चिमण्या बिनजोडला पळाला होता आणि पहिल्याच बिनजोडला चिमण्या गुलालात राहिला होता। आज आम्ही सगळेजण आलो होतो मोरगाव पशी बिनजोडचं मैदान भरलं होतं तिथं, कारण की आमचं मुंबईवरनं सगळं मित्र पण आलं होतं। बुलेटला पण आणला होता आणि पलीकडे शिव पण बांधलाय बघा। मग काय आपल्या चिमण्याची बिनजोड जमली होती, त्याच्यामुळे लगेच चिमण्याला आणि बाजीला पाणी करून घेतलं। आज आपल्या चिमण्या बरोबर बाजी पळणार होता। आपल्या चिमण्याचा नवीन लुक कसा दिसतोय भावांनो कमेंट करून नक्की सांगा। पप्पू शेट पण भरपूर दिवसात आज मैदानावर आलं होतं। मुंबईचं शेट आहे तर त्यांच्या नियोजनात आज आपला चिमण्या पळणार होता। ड्रायव्हर आलं तर त्यांना पण व्हिडिओ घेतला, आमचा भाऊ आहे त्याचा पण व्हिडिओ घेतला। रतन शेट पण बाजीला धरून उभा राहिलं होतं, मग काय त्यांचा बी एक व्हिडिओ घेतला। बाजी म्हणजे भावांनो पब्लिकचं बिताड आहे। मग काय चिमण्याला झोपायची जबाबदारी आज आपल्यावर होती, पोरं कमी होती। आज ओके मध्ये चिमण्याची झोपणी करून घेतली, नतन वगैरे टाकली। नंतर मग काय बाजीला पण व्यवस्थित झोपून घेतलं। रायबा दादा रायफल आणि पलीकडे चित्ता होता मुरुमचा आणि त्याच्याबरोबर विसापूरचा कार्तिक, ही बी मोठी बिनजोड होती बघा। आपला चिमण्या पहिल्यांदाच बिनजोडला पाळणार होता, तुम्ही भावांनो बघू शकता। बिनजोडला पण भरपूर गर्दी होती बरं का। गाडीची खालनं सुट्टी व्यवस्थित झालती, वैभव होता सोडायला आणि इकडे रफिकचा होता। गाडी एकदम आपली चांगली पळाली, चढ असून पण चिमण्या चढाला चांगला पळाला आणि आपण बिनजोडचे मानकरी झालो बघा। लय दिवसात ना आपल्या चिमण्याला गुलाल झालता, त्याच्यामुळे सगळेजण आनंदात होती। त्या सगळ्या माणसांचं भावानं लय मोठं सहकार्य, त्याच्यामुळे आज चिमण्या आज आमचा गुलालात आहे। आणि जेव्हा आपला बैल गुलालात राहतोय त्या टायमिंगचा जो आनंद आहे ते सगळ्याच्या चेहऱ्यावर दिसतोय बघा। सगळेजण भरपूर खुश होती। आपल्या चिमण्याची पहिलीच बिनजोड होती, चिमण्या आपला पहिले बिनजोड जिंकला होता। सगळ्यांना मग काय उभा राहून घेतलं, सगळ्याचा फोटो काढला। दोन्ही बैल मग मोकळी केली आणि घेऊन चाललो होतो बांधायला। चिमण्याचा आणि बाजीचा बिनजोडचा व्हिडिओ भावानं आपल्या आयडिया आहे, तुम्ही बघू शकताय। बाजी म्हणजे भावानं दोन्ही खांदी पब्लिकचं बिताड आहे बरं का। नंतर मग काय चिमण्याला घेऊन चाललो होतो बांधायला। पप्पू शेटकडे होतं टांगा वाढायची जबाबदारी, मामा अक्षय भाई आम्ही। मग काय आमचा पण एक व्हिडिओ घेतला। नैतिक पण आज भरपूर दिवसात मैदानात आलता, मग काय पुढे आल्यावर सगळ्याचा फोटो काढून घेतलं चिमण्या बरोबर। तर भावांनो आपला बाजी कोणासारखा दिसतोय मला कमेंट करून नक्की सांगा। नंतर मग काय आम्हाला जायचं होतं लग्नाला, मस्तपैकी लग्नाला आलो। महागारी जाताना परत आम्हाला पाऊस लागला होता। मैदानावर येऊन बघतो तर मैदानावर एक टिपका पण नाही। मग काही त्याच्या भावावर एक व्हिडिओ घेतला। तुमच्या बैलाला धरासाठी भावानं तुमच्याकडे अशी कडी आहे का, तुम्ही वापरता का नाही मला कमेंट करून नक्की सांगा। तर भावानं ही कमिटीची 3 माणसे प्रत्येक बैलावर गुलाल टाकायचं काम करतात। मग काय आपल्या बुलेटची पण बिनजोड झालती, बुलेटला पण गुलाल करून घेतला। बुलेटला पण आपली एक बादली भेटली होती। मथुर पण आला होता बिनजोडसाठी खाली, मथुरचा पण एक आपले व्हिडिओ घेतला। काय कारणास्तव मथुरची बिनजोड कॅन्सल झाली, मग आम्ही निघालो होतो घराकडे। जाताना ही एक बिनजोडचा व्हिडिओ घेतला बघा डोंगरावनं। मग काय आल्यानंतर चिमण्याला भरून घेतला। आपल्या सगळ्या गाड्या आज बिनजोडला राहिल्या होत्या, त्याच्यामुळे सगळ्या चेहऱ्यावरती आनंद होता। मग काय जाताना बाजी बरोबर माझा बी एक फोटो काढला, सगळ्या पोरांचा एक व्हिडिओ घेतला। बैल रिटर्न आज परत मुंबईला जाणार होता, मग काय सगळ्या बरोबर बोलणं ते करून घेतलं। आज आपल्या एका शब्दावर बैल मुंबईवरनं आपल्यासाठी बिनजोडसाठी आला होता। नंतर मग काय बैल भरून दिला, ते पण निघाले होते घराकडे। जाताना मग काय सगळ्या बरोबर बोलणं करून घेतलं। तर भावानं आजचा आपला बिनजोडचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका।